पुण्यामध्ये रात्रभर जोरदार पाऊस, भिडे पूल पाण्याखाली, पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यामधील खडकवासला परिसरात रेड अलर्ट जारी. खडकवासला धरणामधून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी करून 15,000 क्युसेक करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पुण्यामधील पाणी ओसरायला सुरुवात. मात्र पावसाचा जोर पाहता पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता. पावसामुळे वीर धरणाच्या पाणी साठ्यामध्ये मोठी वाढ. वीर धरणामधून नीरा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. नीरा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा. पुण्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस, त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. राज्यभरामधील पावसामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला पोहोचण्यास अडथळे. 12वीच्या फेरपरीक्षेला पोहोचू न शकणाऱ्यांची पुन्हा परीक्षा होणार. पुण्यामधील सगळ्या ऑफिसेसला सुट्टी जाहीर. पुणे जिल्हाधिकाऱ्यांचं कंपन्यांना आवाहन. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यामधील पूरस्थितीचा आढावा. पुणे महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षामध्ये येत अजित पवारांनी घेतली माहिती. पुण्यामध्ये मदतीसाठी एनडीआरएफ आणि लष्कर तैनात. पूरस्थितीमध्ये प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली. पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजित पवारांचं वक्तव्य. पुण्यामध्ये पावसाचा धुमाकूळ. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामधील कंट्रोल रूममधून जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा. पुण्यामधील आळंदीमधील इंद्रायणी नदी पात्राबाहेर पडण्याचे चिन्ह. पाणी पातळीमध्ये हळूहळू वाढ. दर्शनबारीचा पूल पाण्याखाली. हिंजवडीमध्ये पाणीच पाणी. सततच्या पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप. पुण्याच्या निंबजनगर भागामध्ये साचलं पाणी. बोटीमधून मदत कार्य सुरू. सिंहगड रोड परिसरामधील एकतानगर परिसरामध्ये साचलं होतं छातीपर्यंत पाणी. एकतानगरमध्ये बोटीद्वारे बचाव कार्य. बहुमजली इमारतीच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्यानं नागरिक अडकले. सिंहगड रोड परिसरामधील एकतानगर परिसरामध्ये इमारतींच्या बेसमेंटला असलेल्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं स्थानिकांचं प्रचंड नुकसान. पूर्वसूचना न देता रात्री पाणी सोडल्यानं संताप. पुण्यामधील बावधन परिसरामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप. पुण्याला जोरदार पावसानं झोडपलं. पुण्यामधील बाबाभिडे पूल पाण्याखाली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पुण्यातील भिडे ब्रिज परिसरामध्ये विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू. अंडाबुर्जीचा स्टॉल वाचवण्यासाठी गेलेले असताना लागला शॉक. पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसानं झाडांची मोठी पडझड. पाषाण भागातली दृश्य. पुण्यामध्ये भवानीपेठ, गुळ, आळी, वटेश्वर, भुवन इथे झाडं कोसळली. झाडं कोसळल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद. पवना नदीलगत वसलेलं पिंपरी चिंचवडमधील मोरया गणपती मंदिर परिसरात शिरलं पाणी. नदीलगतच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा. सिंहगड रोडवरील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पाणी शिरलं. जवानांनी ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. पुण्यामधील कात्रज तलाव परिसरातील पुलावर पाणी. रस्ता वाहतुकीसाठी बंद. उत्तर पुणे जिल्ह्यामधील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यामध्ये रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. ओढे नाले ओव्हरफ्लो. पुण्याच्या हवेली तालुक्यामधील मांजरी खुर्द इथे मुळामुठा नदीला पूर. नदीच्या जुन्या पुलावरून पाणी वाहू लागलं. तसंच मांजरी इथल्या स्मशानभूमीत शिरलं पाणी. पुण्यामध्ये पावसाचा जोर कायम. पुण्यातील डेक्कन भागात साचलं पाणी. पिंपरी चिंचवडमधील घरकुलमध्येही पाणी साचलं. सोसायटीच्या आवाराला नदीचं स्वरूप. पिंपरी चिंचवड शहराचे तहान भागवणाऱ्या पवना धरण क्षेत्रात रेकॉर्ड ब्रेक पाऊस. गेल्या 12 तासांमध्ये धरण क्षेत्रात 374 मिलीमीटर पावसाची नोंद. पवना धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये 12 तासांमध्ये तब्बल 10% वाढ. पुण्याच्या मावळमधील कुंडमळा इथे पर्यटकांना बंदी. पावसामुळे पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ. कुंडदेवी मंदिर देखील पाण्याखाली.
मुसळधार पावसामुळे पुण्यामधील भीमाशंकर परिसरामध्ये दरड कोसळली. भीमाशंकरला जाणारी वाहतूक बंद. कोणतीही जीवितहानी नाही. मुसळधार पावसामुळे ताम्हणी घाटामध्ये दरड कोसळली. एकाचा मृत्यू. दरड कोसळल्यानं पुणे कोलाड महामार्ग बंद. पोलीस, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांची दुर्घटनास्थळी भेट. पुण्याच्या लवासामध्ये दरड कोसळली. 3 बंगले ढिगाऱ्याखाली. 2 नागरिक अडकल्याची भीती. लवासा पाणशेत रस्ता खचल्यानं वाहतुकीसाठी बंद. पुण्यामधील ओंकारेश्वर मंदिरामध्ये शिरलं पाणी. शनिवार पेठेमध्ये असलेल्या महादेवाच्या मंदिर परिसरातही पाणी. पुण्याच्या देहू रोड परिसरात सखल भागात साचलं पाणी. काही सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणीच पाणी. सांगलीमध्ये मुसळधार पाऊस. जनजीवन विस्कळीत. सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 31 फुटांवर. कृष्णा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल. सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडेंनी कृष्णा नदीवरील पुलाच्या जाऊन केली पाहणी. कृष्णा नदीच्या पाणी पातळीचा घेतला आढावा. सांगलीतील कृष्णा नदी काठच्या स्मशानभूमीमध्ये शिरलं पाणी. स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार बंद. त्यामुळे कुपवाड भागातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार. कोयना धरण परिसरामध्ये मुसळधार पाऊस. धरणामध्ये प्रति सेकंदाला 75,000 क्युसेकनं पाण्याची आवक. कोयना धरणाचे दरवाजे आज उघडणार. सातारा जिल्ह्यामधील जोर गावामध्ये 344 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद. गाजोर गावामध्ये जाणारा साकव पुलाला भगदाड. पुलावरती पाणी आल्यानं रस्ता बंद. साताऱ्यातल्या बोपर्डी गावामध्ये पावसामुळे घराची भिंत कोसळली. सुदैवानं जीवितहानी नाही. कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा महापुराच्या उंबरठ्यावर. पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली. कोल्हापूर रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद. 81 बंधारे पाण्याखाली. कोल्हापुरातील राधानगरी धरण 100% भरलं. धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे उघडले. कर्नाटकातील अलमट्टी धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला. कोल्हापूर सांगली जिल्ह्याला दिलासा. अलमट्टीमधून 2.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. कोल्हापुरातील प्रयाग चिखली गावाला पाण्यानं वेढलं. गावकऱ्यांचं नवीन चिखली इथे स्थलांतर. मुंबईमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस. जागोजागी पाणी साचायला सुरुवात. मुंबईमधील विहार तलाव ओव्हरफ्लो. तलाव ओसंडून वाहू लागला. मिठी नदी धोकादायक पातळीजवळ. कुर्ल्याच्या क्रांतीनगर भागातील वसाहतींना सतर्कतेचा इशारा. सध्या नदीची पातळी 2.6 मीटरवर. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी मोडक सागर हा तलाव पूर्ण भरला. यंदाच्या मोसमातील भरून वाहू लागलेला मोडक सागर तलाव हा 4था तलाव. मुंबईसह पश्चिम उपनगरामध्ये आज पहाटेपासून मुसळधार पाऊस. अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव, कांदिवली, दहिसर, विलेपार्ले ते वांद्रे या परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू. पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत. मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल 20 ते 25 तर धीम्या मार्गावरील लोकल 10 मिनिटं उशिरानं. हार्बर आणि पश्चिम मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं. मुसळधार पावसामुळे ठाण्यामधील पडवळनगर इथल्या नागरिकांच्या घरात शिरलं नाल्याचं पाणी. घरातील वस्तूंचं नुकसान. ठाणे महानगरपालिकेचा 100% नाले सफाईचा दावा फोल. ठाणे शहरामधल्या घोडबंदर रोडवर पाणी तुंबलं. नदी नाले तुडुंब भरले. कापूरबावडी, वंदना सिनेमा, मानपाडा आणि मार्केटसह सखल भागात पाणीच पाणी. ठाणे जिल्ह्यामध्ये सर्व शाळा कॉलेजेसना सुट्टी जाहीर. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन. कल्याण शीळ रस्त्यालगत असलेल्या डायघर गावामध्ये शिरलं पाणी. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान. ठाणे जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे यांच्याशी संवाद. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला पूरस्थितीचा आढावा. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला ठाण्यामधील पावसाच्या स्थितीचा आढावा. कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे तातडीच्या आपत्कालीन उपाययोजना करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे मुंबईतील सायनच्या गांधी मार्केटच्या सखल भागात पाणी. वाहतुकीचा वेग मंदावला.
नालासोपारा परिसरामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचायला सुरुवात. पाणी साचल्यानं अनेकांची तारांबळ. भिवंडीमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस, शहर आणि ग्रामीण भागाला जोडणाऱ्या कामवारी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, नदीकाठच्या झोपडपट्ट्यांना सतर्कतेचा इशारा. जोरदार पावसामुळे उल्हासनगरच्या वालधुनी नदीला पूर, नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. कल्याणमधल्या शिवाजीनगर परिसरामध्ये वालधुनीच्या कडेला असणाऱ्या 200हून अधिक घरांमध्ये पाणी शिरलं. महापालिकेकडून नागरिकांचं स्थलांतर, मात्र संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान. उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, नदीकाठच्या गावांना, शहरांना सतर्क राहण्याचं आवाहन. कल्याण उल्हास नदीनं इशाऱ्याची पातळी गाठली. कल्याण अहमदनगर मार्ग वाहतुकीसाठी बंद, पालिका तहसीलदार यांच्याकडून नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. कल्याण मुरबाड मार्गावरील रायते पुलावरून पाणी वाहू लागलं, त्यामुळे कल्याण मुरबाड रस्ता वाहतुकीसाठी बंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.